हमारे बिहार में है, वो बोधि वृक्ष तो बिहार में। ओरिजिनल ते बिहार नाही बरं, आम्ही जे बौद्ध गायला जातो की नाही बिहार म्हणतो त्याला, ते बिहार नाही, ते ओरिजिनल विहार आहे। काय विहार? पण तिकडचे बिहारी जे लोक आहेत ना त्यांना वी येत नाही, ते बी म्हणतात। विशाल जरी असेल ना विशाल तर ते विशाल म्हणतात, त्याला विशाल येत नाही। विशुद्धानंद असेल ना ते विशुद्धानंद म्हणतात। त्याच्यामुळे त्यांनी बिहारचं नाव बिहार पाडून टाकलं। ते ओरिजिनल बिहार आहे, बोधी विहार। तो जो स्टेट आहे ना ते बिहार आहे, बिहार नाही। पण या बिहार लोकांनी यायच्या जबान मध्ये अडकते, काम जमत नाही द्यायची। मला तेव्हा जर असते मी त्याच्या जबानच कापून टाकले असत्या सगळ्याचे। कसं काही बिहार येत नाही, कसं बिहार आलं हा, म्हणून त्यांनी त्याचं बिहारचं बिहार करून टाकलं। नंदनी गायकवाड त्यांच्याकडून पुन्हा 500 रुपये, क्या बात आहे, आधी रात है मैत्री साथ है। म्हणून म्हणायचं की हज करने कोई मक्का मदीना जाते हैं, कोई 4 धाम की यात्रा। सत्यम पेट्रोल पंप यांच्याकडून मला 500 रुपयाची भेट आली, खूप खूप धन्यवाद। कि हज करने कोई मक्का मदीना जाते हैं, कोई 4 धाम की यात्रा करना चाहते हैं, और जिसे सच्चे धाम का एहसास हुआ प्रथमा, वो लोग सिर्फ बोध गया जाते हैं, वो लोग सिर्फ बोध गया जाते हैं। और शांति ने क्रोध पर की, तथागत ने मात है। अरे पराक्रमी चक्रवर्ती राजा अशोक सम्राट ने बुद्ध अपनाया भाई दीपक, तो तुम्हारी मेरी क्या औकात है, तुम्हारी मेरी क्या औकात है। जैसे दिया बलिदान उसने वैसा कोई दे नहीं सकता, जैसे दिया बलिदान वैसा कोई दे नहीं सकता, और फैसला आने अपनी जिंदगी का ऐसे भला कोई ले नहीं सकता। अरे योद्धा तो बहुत हुए इस धरती पर भाई दीपक, मगर अशोक सम्राट जैसा योद्धा इस धरती पर हो नहीं सकता, इस धरती पर हो नहीं सकता। नहीं सकता जहाँ तुमने किया है बसेरा, जहाँ तुमने किया है बसेरा। हे तिथं जे पंडे बसले आहेत की नाही, टकलं करून आपले चिवर अंगावर घेऊन दिवसभर तिथे येऊन पूजा करतात, संध्याकाळी बायको लेकरात जाऊन झोपतात ते हराम करून। काय होतं म्हणजे आम्ही भंतेजी हो म्हणते, आणि त्याच्यामुळे आमचे भंतेजी बदनामा। आमचे लोक म्हणतात आपले भंतेजी चांगले नाही, आपले भंतेजी दारवा पितात, आपले भंतेजी बाया घेऊन फिरतात। मी पाहिलं भंतेजी दारवा पितात, भंतेजी बाया घेऊन फिरतात, भंतेजी चोऱ्या करतात, पैसे जमा करतात आणि पळतात। पण जे हे भंतेजी करतात ना ते भंतेजी आपले नाही, ते RS न सोडलेले चमचे होय आपल्या धम्माला बदनाम करायसाठी। आणि काही काही आमच्या धर्मामध्ये आहे पोट भरासाठी चिवर घेतात, त्यांना ओळखा। अरे विचार करा तुम्ही, जे पोट भरणारे भंतेजी आहे त्यांनाही तुम्ही त्याच्यातच घेता, आणि ज्यांनी पैदाइशी आई वडिलांना एकुलतं एक पोरग असून त्यांनी जर चिवर घेतला असेल आणि पूर्ण जीवन आपलं धम्मा तुमच्यासाठी स्वाधीन केलं, त्यांच्यासाठी तुम्ही चिट्या फाडता, किती मोठी गोष्ट आहे। त्यांना तुम्ही सपोर्ट केलं पाहिजे, कारण आज भंतेजी आहेत आमचा धम्म जिवंत आहे, नाही तर आमचा धम्म कधीचाच गेला असता। आज एवढा मोठी जमीन घेतली, एवढा मोठा परिसर इथे करून ठेवला, कोणासाठी? त्यांना काय परिवार आहे, त्यांना भाऊ आहे, त्यांचा खाई हे फक्त आणि फक्त आम्ही तुम्ही। आज भंतेजी आहे, उद्या नसती, उद्याही तुम्ही याल इथं, काही भंतेजीने आमच्यासाठी करून ठेवलं, बरोबर की नाही? म्हणून सपोर्ट करा, जळू नका। जहाँ तुमने किया है बसेरा, जहाँ तुमने किया है बसेरा, करो महामोदी मुक्त हमारा, करो महामोदी मुक्त हमारा। फिर से वो दिन आ जाएगा, फिर से वो दिन आ जाएगा कि महायुद्ध होगा। कोण कोण आहे माझ्यासोबत? बौद्ध ज्ञान जर मराचं काम पडलं तर कोण माझ्यासोबत आहे? हात वर करून सांगा मला। आणि
वाले मला खूप खूप धन्यवाद. फिर से वो दिन आ जाएगा, महायुद्ध हो जाएगा. विचार करा, आम्हाला अशा लालची गरज आहे. क्या बात आहे, भीमाची वाघीण उठून आली. तू नक्की माझ्या संगत आई येणार आहे बुद्ध घ्यायला, मी ओळखलं. जेव्हा तू उठून आली तुम्ही समजलं. फिर से वो दिन आ जाएगा, महायुद्ध हो जाएगा. काल फक्त कारण आम्ही त्या महार बटालियनची अवलाद आहोत. 500 महारांना 28,000 पेशवे कापले होते. हे आमचे डुंगू पोट्टे आहेत की नाही. माझं पोरग एका शेजारच्या पोरासंग भांडण करून आले एक दिवस, आणि त्याला काय म्हणे, जायबे जाय त्यासारखे 56 पाहिले. म्हटलं याने हे कुठून 56 आणले. म्हटलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की भीमा कोरेगाव 1 जानेवारी 1818 मध्ये 500 महारांना 28,000 पेशवे कापले होते. तेव्हा मी त्यांची वजाबाकी बेरीज केली, तर मग माझ्या लक्षात आलं की एकाच्या हिच्यावर 56 आले होते. अरे बापरे, म्हटलं हे 56 नव्हते, ते 56 नव्हते. म्हटलं भीमा कोरेगावला एकाने 56 कापले होते, म्हणून माझं डेंगू म्हणून आलं. म्हटलं हा डुंगू दुसऱ्याला का जायबे जाय त्यासारखे 56 पाहिले. अरे काल तर फक्त 56 कापले, कारण फक्त 500 होते. आज विचार करा तुम्ही, या भीम सैनिकाच्या सपाट्यात जर कोणी फेकलं ना, अबे 56 नाही बे, 156 कापल्याशिवाय राहू नये आज आम्ही. फिर से वो दिन आ जाएगा, जातीवाद्यांनो, या जातीचा तुम्ही असू द्या धाक, आम्ही तर तुमच्या पेशवाईचे नाक कापले नाक. जुल्म करून ज्याने आम्हाला केले होते अनाथ, त्या बाजीरावाची मस्ती जिरवली कोरेगावच्या रणात. ज्यांनी सीमेवर नाव उघडले पाकिस्तानी नीतीने, आबा किरकुटे नाव गाजरते महार सेनापतीचे. मग जातीवाद्यांना मोठ्या मनाने विचार याचा करावा. अरे रायनाकाचा रायगड झाला, घ्या इतिहासी पुरावा, घ्या इतिहासी पुरावा. कारण मिलिट्री चाहे कितनी भी बड़ी हो, कमाल तो महार बटालियन टीम का है. मिलिट्री चाहे कितनी भी बड़ी हो, कमाल तो महार बटालियन टीम का है. ये मोबाइल चाहे कितना भी भारी हो, ये मोबाइल चाहे कितना भी भारी हो, कमाल तो सारा सिम का है. सिम नहीं है तो मोबाइल में क्या है, डब्बा. ये मोबाइल चाहे कितना भी भारी हो, कमाल तो सारा सिम का है. अरे सत्ताधारी जितनी भी हो राहुल, कमाल तो संविधान के स्कीम का है. अरे लाल जी की गाड़ी किसकी भी हो दीदी, पेट्रोल तो मेरे भीम का है. दिनेश नारनवरे यांच्याकडून 100 रुपये आले. फिर से वो दिन आ जाएगा. चिमणी ते कुल्फी घेऊन आली. आता माझा आवाज बसते थंडीने म्हणून सांगणे, तुम्ही पुरी कुल्फीच खाऊन टाकली असते. जमतात नाही. नारायण कोकाटे. फिर से वो दिन आ जाएगा, बहुजन मुक्ती मोर्चा लिंडगी सावने तालुका अध्यक्ष यांच्याकडून 200 रुपयाची भेट आली. तसेच ईश्वर बागडे यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाची भेट आली. खूप खूप धन्यवाद. चली आ रही है प्रथा मंदिरों में हिंदू है, चर्च ख्रिश्चनांच्या तर गुरुद्वारा शीखच्या ताब्यात, चर्च ख्रिश्चनांच्या तर गुरुद्वारा शीखच्या ताब्यात, हिंदू मंदिर हिंदूच्या तर मस्जिद मुसलमानाच्या ताब्यात. दादासाहेब विचारा जातीवाद्यांना, बुद्ध गयेतील विहार बौद्धांच्या ऐवजी का आहे हिंदूच्या ताब्यात, का आहे हिंदूच्या ताब्यात. आमचं मंदिर आहे ते आमचा अधिकार आहे, आमचं विहार आहे. तिथं काय नागोबा सारखे फना काढून बसलेले हरामखोर हो. तुमचं तुमच्याकडून जेव्हा ते कमी पडलं आमचे खाली येतात, कारण त्याची एवढी आबादी आहे बौद्ध गयाची, एवढी आबादी आहे. कारण हे सोडू शकत नाही, यायला माहिती आहे. तिथूनच आमचे घर चालतं. पूर्ण बिहार सरकार त्याच्या भरोश्यावर चालते. दुसरं काय बिहार मध्ये पूर्ण विदेशातून जे दान येते ना, त्या दानाच्या भरोश्यावर बिहार सरकार आपलं सरकार चालवतात, आपला देश चालवतात. फिर से वो दिन आ जाएगा, ये महायुद्ध
धोनी यांच्याकडून 200 रुपयाची भेट आली. गुरुद्वारा सिख संभाले उनकी हकदारी है. अरे पंडितों के हाथ विहार, अरे पंडितों के हाथ विहार, ये तो दादाजी. राजा अशोक सम्राटनं 84,000 विहार बांधले होते. कोणाकोणाला माहिती हात वर करून सांगा मला. 84,000 विहार बांधले होते राजा अशोक सम्राटने. वाचत जाऊ माय मावल्यांनो, त्या सिरियलच्या मागे लागू नका हो. नुसतं नवरा घराच्या बाहेर गेला का नुसतं सिरियलला पाहता हो. ते बाबीची घर पे है, तारक मेहता का उलटा चष्मा. नवऱ्याची बायको, नवरा कामावून आला तर थांबा ना म्हणते एवढी सिरियलचा एवढा हातात ब्रेक येते म्हणजे मग तुम्हाला पाणी देतो म्हणते. त्या सिरियलला पाहू नका माय. त्या सिरियल मध्ये नुसतं सासू सुनीचा गेम बसवते, सून सासूचा गेम बसवते, जाऊ देराणीचा गेम बसवते. नुसतं याच्याशिवाय काही नाही त्या सिरियल मध्ये. त्या सिरियलला पाहू नका. इमानदारीच्या ना पाहायचं असेल, वाचायचं असेल तर महापुरुषांचे पुस्तकं वाचा. उद्या तुमची पिढी चांगली होईल. खरं सांगतो तुम्हाला. 2 सासू सुना असतात. सासू काय म्हणते सुनीला, अहो सासूबाई, सुनीबाई मी जर म्हणते पलंगावर बसली तर तुम्ही कुठे बसा ना म्हणते. तर म्हणते सासूबाई तुम्ही जर पलंगावर बसल्या का नाही तुम्ही खुर्चीवर बसून म्हणते. आणि मी जर खुर्चीवर बसली तर म्हणते मग. आणि तुम्ही जर खुर्चीवर बसला तर मी चटईवर बसून म्हणते खाली. तरी चुप राहील ते सासूच कसली. आणि मी जर चटईवर बसली तर मग तू कुठं बसशील म्हणते. तरी बिचारी सून उगी राहते. म्हणते आत्याबाई तुम्ही जर चटईवर बसला तर मी जमिनीवर बसून म्हणते. तरी सासून चुप राह ना. आणि मी जर मग जमिनीवर बसली तर तू कुठं बसशील म्हणते. सुनीले ते राग. आणि ते आत्याबाई तुम्ही जर जमिनीवर बसला का मी गड्डा करून म्हणते त्या गड्ड्यात जाऊन बसून म्हणते. तरी सासूला चुप राह ना. तरी काय म्हणते. आणि सासू सुनीबाई जर मी गड्ड्यात बसले तर मग तू कुठं बसशील म्हणते. सुनीले ते राग. आणि ते आत्याबाई तुम्ही जर गड्ड्यात बसला मी कुठं बसणार नाही, वरतून माती लुटून देईल म्हणते. अशोक सम्राटने 84,000 विहार बांधले होते. का बांधले होते 84,000 विहार माहिती आहे तुम्हाला. का बांधले होते सांगा मला. एखाद्याला तरी माहित असेल तर हात वर करा. एखाद्याला तरी माहित असेल तर 84,000 विहार का बांधले होते. नाही दादा 84,000 विहार यासाठी बांधले होते की तथागत भगवान बुद्धांना आम्हाला 84,000 उपदेश दिले होते. म्हणून भगवान राजा अशोक सम्राटने 84,000 विहार बांधले होते. 83,000 बांधू शकले असते, 82,000 बांधू शकले असते. कारण 82,000 भगवान बुद्धांना उपदेश दिले होते आणि 2,000 सारीपुत्र त्यांच्या शिष्यांना दिले होते. 84,000 आम्हाला उपदेश दिले होते. म्हणून राजा अशोक सम्राटने 84,000 विहार बांधले. भंतीजीच्या समोर हे प्रबोधन करणं माझी अवकात नाही आहे. त्यांच्या आशीर्वादाने मी कोशिश करत आहे. कारण ते ऐकून मला जे प्रेरणा मिळते मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते. 84,000 विहार बांधले होते. 84,000 विहारातून 84 तरी विहार दिसतात का. 14 नाही. काशी मथुरा व बालाजी हमारा, काशी मथुरा व बालाजी हमारा, बनवाया अशोकाने ये सारा, फिर से वो दिन आ जाएगा. काशी मथुरा वो बालाजी हमारा, काशी मथुरा वो बालाजी हमारा, बनवाया अशोकाने ये सारा, फिर से वो दिन आ जाएगा. फक्त वाघिणी हात टाळ्या वाजवा, गिधाणी वाजू नका, फक्त वाघिणी. फिर से वो दिन आ जाएगा कि महायुद्ध मी मरायला भेट नाही. नरेंद्र दाभोळकरचं काय झालं, मर्डर झाला माहित आहे की नाही. माझा उद्या मर्डर झाला तर मी भेट नाही. उद्याने आज रस्त्याने चालता चालता माझा मर्डर झाला तर मला फरक पडत नाही. कारण मला माहित आहे अंजली भारतीचा जरी मनुवाद्यानं तुम्ही मर्डर केला तरी माझ्या समाजात हजारो अंजली भारती पैदा होतील तुमच्या कापासाठी. फिर से वो दिन आ जाएगा कि महायुद्ध. शालू पाटील यांच्याकडून 100 रुपये, जया नारनवरे यांच्याकडून सुद्धा 100 रुपये, 200 रुपयाची भेट आली. मला खूप खूप धन्यवाद. फिर से वो दिन तुकारामजी येरला यांच्याकडून 100 रुपये आले. खूप खूप धन्यवाद. फिर से वो दिन आ जाएगा कि महायुद्ध.
बात आहे. जय भीम. नंदनी गायकवाड त्यांच्याकडून मला पुन्हा 1000 रुपयाची भेट आली. फिर से वो दिन आ जाएगा की महायुद्ध हो जाएगा. चिमणे सांगा नाव. सुरेंद्र वाघमाले. सुरेंद्र वाघमाले. फिर से वो दिन आज बाळा तिला सुरेंद्र वाघमारे तर मला आलं फिर से वो दिन आ जाएगा ये महायुद्ध. माधव मामा महिला मंडळ लिफ्टी सावने यांच्याकडून 200 रुपये. शिवनाथ गजबी यांच्याकडून 200 रुपयाची भेट आली. मला खूप खूप धन्यवाद. फिर से वो दिन आ जाएगा ये महायुद्ध. आईची शपथ प्रत्येक शिव्या जरी दिलं मी त्याच्याही मध्ये माझं प्रबोधन असते. जर तुम्हाला खरंच वाटत असेल तसेच मन विनोद भाऊ भीम तिरंगी यांच्याकडून अध्यक्ष सावनेर यांच्याकडून 100 रुपये आले. प्रमोद भाऊ मडके नरखेड भ्रष्टाचार निर्मूल अध्यक्ष यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट आली. खूप खूप धन्यवाद. तुम्ही विचार करा आमच्यासाठी दिवस नाही रात्री वैरायचे असं मला का सांगायचं आहे. बाबासाहेबांना आमचा काल दिवस कसा होता आज बाबासाहेबांच्या पुण्याने आमचा दिवस कसा आला. एक माझी बहीण 12:30 वाजता कामावून घरी येते. तिला असं वाटतं कोणीतरी गुंड्या प्रकृतीचे लोक माझ्या मागे लागले म्हणून ते मागे पलटून पाहते. तिच्या मागे 3-4 लोक धावतात. ही जोरात पडू लागते. वाचवा वाचवा माझी मदत करा. तिच्या मदतीला कोणी धावत नाही कारण त्या गुंड्याच्या हाती नंग्या तलवारी असते. रात्री 12:30-1 वाजता पोरा वस्तीनं धावत सुटते. वाचवा माझी मदत करा. कोणी तिच्या मदतीला धावत नाही. एका घराची खिडकी तिला खुली दिसते. जशी खिडकी खुली दिसते तशीच त्या दरवाजावर हात देते. खिडकीतून वाकून बघते दरवाजावर हात देते. जसा हात देते तसा दरवाजा खोलते. बाईला आतमध्ये घेतात. दरवाजा लावून देते. रात्र निघून जाते. दिवस निघते. ती पोरकी घराच्या बाहेर नेते. पायरीच्या खाली उतरते आणि तिथून म्हणते अरे दादा धन्यवाद रे तू माझा जीव वाचवला. नाही ते नराधम माझ्यासोबत काहीतरी बरं वाईट केलं असतं आणि मी कुठं तोंड दाखवायच्या लायक राहिली नसती. पण त्या घरातला मुलगा म्हणते ताई जाण्याच्या पहिले माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तूही एकटी मीही एकटा. तूही जवान मीही जवान. तूही सुंदर मीही सुंदर. त्याच्या जागेवर जर मीच तुझ्यावर बलात्कार केला असता तर कोण्या विश्वासानं माझ्या घरात आली. तेव्हा ती मुलगी म्हणते अरे नाही रे दादा मी अशी तुझ्या घरात आली नाही. धावता धावता मला वाटलं माझं जीवन समाप्त झालं. जेव्हा तुझ्या खिडकीतून मी वाकून बघितलं त्या विश्वासानं मी तुझ्या घरात आली. तेव्हा मुलगा म्हणते तुला खिडकीतून काय दिसलं. जे खिडकीत अर्ध्या रात्री माझ्या घरात घुसली तेव्हा ते म्हणते अरे धावता धावता मला वाटलं माझं जीवन समाप्त झालं. जेव्हा तुझ्या खिडकीतून वाकून बघितलं तुझ्या भिंतीवर मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दिसला. आणि ज्या घराच्या भिंतीवर बाबासाहेबांचा फोटो असेल ते घर कधी कोणाची इज्जत घेणार नाही रे दादा. या विश्वासानं मी तुझ्या घरात आली. विजय डोंगरे पत्रकार पुण्यनगरी यांच्याकडून 200 रुपये आले. नंदिनी वानखडे यांच्याकडून नंदिनी गायकवाड यांच्याकडून पुन्हा 1000 रुपयाची भेट आली. मला खूप खूप धन्यवाद. सुभाष देशभरदार यांच्याकडून 100 रुपये. पंजाबराव बदोडे गोंडी बिचरवा यांच्याकडून सुद्धा. विचार करा तुम्ही तेव्हा तो मुलगा बोलला अगं ताई बाबासाहेबाचा फोटो दिसला माझ्या घरातून तू अर्ध्या रात्री घरात घुसली. काय बघितलं तू बाबासाहेब. काय वाचलं बाबासाहेब. बाबासाहेबांवर काय विश्वास आहे तुझा. बाबासाहेबाचा फोटो माझ्या भिंतीवर दिसला आणि अर्ध्या रात्री घरात घुसली. तेव्हा ती मुलगी म्हणते अरे नाही रे दादा धर्म आणि संस्कृतीनं बाईला रात्रीपुरतं आणि भाकरीपुरतं वापरलं. धर्माने संस्कृतीनं बाईला रात्रीपुरतं आणि भाकरीपुरतं वापरलं. पण जेव्हा या देशाचं संविधान माझ्या बाबासाहेबाच्या हाती आलं तेव्हा आर्टिकल 14 आणि 15 मध्ये एका फटकारात बाईला माणसाच्या बरोबरीत आणून बसवलं. आणि तो बाबासाहेब ज्या घराच्या भिंतीवर असेल ते घर कधी कोणाची इज्जत घेणार नाही रे दादा. त्या विश्वासानं मी तुझ्या घरात आली. अरे माय बहीण कोणाची असो SC NT OBC मुसलमान नवे ब्राह्मणाची असो तिला मान सन्मान आरक्षण संरक्षण मिळावं म्हणून 27 सप्टेंबर 1949 ला पंतप्रधान नेहरूच्या थुत्रावर राजीनामा फेकून देणार आमचा बाबासाहेब. आणि तो बाबासाहेब ज्या घराच्या भिंतीवर असेल ते घर कधी कोणाची इज्जत घेणार नाही रे दादा. त्या विश्वासानं मी तुझ्या घरात आली. त्यावेळेस तो मुलगा बोलला अगं ताई आज खऱ्या अर्थाने तुला बाबासाहेब समजला. ज्या दिवशी या देशाच्या प्रत्येक बाई
आईला बाबासाहेब समजेल त्या दिवशी कोणी माय बहिणीवर अन्याय अत्याचार व बलात्कार होणार नाही ग माझ्या ताई, बलात्कार होणार नाही. म्हणून म्हणतो जागाची गरज आहे. तुम्हाला माहित आहे 2006 मध्ये खैलांची घडली. कोणाकोणाला माहित आहे तर 2006 मध्ये खैलांची घडली? हातवर करून सांगा मला. कोणाकोणाला? किती किती आम्ही मागा विचार करा तुम्ही. एवढा मोठा खैलांजीचा तुम्हाला माहित आहे की अर्सो तक विसरू शकत नाही आम्ही, असं कांड झालेलं आहे ते. जेव्हा खैलांजी घडली 2006 मध्ये विलासराव देशमुख जेव्हा मंत्री होते, आज जे हयात नाही, नागपूरला आले आणि भोत मांगेच्या हाती 5 लाखाचा चेक दिला. माझं त्यांना म्हणणं होतं 5 लाखाचा चेक देण्याच्या ऐवजी आम्हाला एवढं आश्वासन दिलं असतं का त्या नराधमांना आम्ही फाशी दिल्याशिवाय राहून आम्हाला लय बरं वाटलं असतं. पण आमच्या माय बहिणीची किंमत तुम्ही 5 लाख रुपये लावली. अरे पुढे मंत्रिमंडळाला आवाहन करते, पुऱ्या मंत्रिमंडळाला आवाहन करते, ज्यांनी आमच्या माय बहिणीवर अन्याय अत्याचार केला त्यांच्या माय बहिणी आमच्या जेल विमानापाशी आणून द्या, आम्ही 7 लाख रुपये देतो. माझ्याकडून देणं नाही झालं तर समाजात 1-1 रुपया वर्गणी करून तरी त्याचे 7 लाख रुपये बुजून दे. पंचफुलाबाई रक्षित, बेबीबाई रक्षित त्यांच्याकडून 200 रुपये आले. माझ्याकडून नाही झालं तर 1-1 रुपया वर्गणी करून पण त्यांनी त्यांच्या माय बहिणी जरी जयभीमाल्यापाशी आणून दिल्या तरी आम्ही बाबासाहेबाचा रस्ता आहे, तिला बहीण मानतील, साडी चोडी घेतील आणि तिच्या घरी नेऊन देतील. हे आम्हाला बाबासाहेबांनी शिकवलं. क्योंकि हौसले हमारे कभी टूटेंगे नहीं, हम एक रहेंगे कभी फूटेंगे नहीं. हम उस आंबेडकर की औलाद है, कभी किसी माँ बहन की इज्जत लूटेंगे नहीं, कभी किसी माँ बहन की इज्जत लूटेंगे नहीं. यांच्या आमच्या आजोबांनी पणाजोबांनी यांच्या घरी कामं केले, यांच्या बायका उघड्या होत्या तर झाकून दिल्या, पण आमच्या आजोबाच्या पणाजोबाच्या नियता खराब झाल्या नाही आणि या हरामखोराच्या नियता आमच्या माय बहिणीवर खराब होतात. कारण आमच्या बापाने नंगे को भी ढकना सिखाया और इनके बाप ने ढके हुए को भी नंगा करना सिखाया हरामखोरों को. फिर से वो दिन आ जाएगा. पुन्हा 1000 रुपये भेटायला मला खूप खूप धन्यवाद. फिर से वो दिन आ जाएगा कि रतन गजबी पिपला यांच्याकडून सुद्धा परिषद 200 रुपये आलेले खूप खूप धन्यवाद. फिर से वो दिन आ जाएगा कि नीरज गजगुमे याच्याकडून 5000 रुपयाची भेटायली मला खूप खूप धन्यवाद. फिर से वो दिन तमिळ जंगापुरे यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेटायली. सृष्टी का दाता याच्यानंतर मला रमाई गायची. कोणाकोणाला वाटते रमाई गायली पाहिजे हातवर करून सांगा. माय 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 सृष्टी का दाता ज्ञानी पहिला वो
है। अब साला मनुवाद को मिटाना जरूरी है और ये दलालों को चुप बिठाना जरूरी है। ये अपने ही कस्ती में सुराग करने वाले दिमाग है भाई दीपक, ये मनुवादी चमचों को अब हटाना जरूरी है, अब हटाना जरूरी है। सृष्टि का दाता ज्ञानी पहला वो है। सांग बा मिष्टी सुरेंद्र वाघमारे. मिष्टी सुगंध वालमारे. अरे सृष्टि का दाता ज्ञानी पहला वो है. वो पावन पुण्य भूमि सब यहाँ आजूबाजूचे इकडले तिकडले भंतीजी तिथं जाऊन बसले आहे अंशनवर, पण बुद्धगयातले सगळे भंतीजी खाली माना टाकून झुकून बसले आहे तिथं. आतमधले बुद्धगयाचे ओरिजिनल भंतीजी बाहेर नाही निघून राहिले, कारण काही मनुवादी आहात आणि काही मनुवाद्याचे पिल्ले आहात, त्याच्यामुळे ते बाहेर निघतील कसे. म्हणून म्हणायचं वासुदेव बागाई, बाणा वाकोळा, संसार यांच्याकडून 100 रुपये भेटायला मला खूप खूप धन्यवाद. अंशन पे बैठे भिक्खू साबी वहां सब रहे. गळ्याला हळद लावून माझ्या संग निघणार आहे, छातीला वाटीला हात वर करून सांगा मला. घर जागा अनुयायी अब सारा, घर जागा अनुयायी अब सारा. शब्द पटले तर वर हात करून टाळ्या वाजवा. घर जागा अनुयायी अब सारा, अंजलि बजाएंगे पंडित